वन नेशन वन इलेक्शन मोठी बातमी. एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी. सुरुवातीला जेपीसी समिती स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील. शेवटी हे विधेयक संसदेत आणले जाईल आणि ते मंजूर होईल. यापूर्वी रामनाथ कोविंद यांच्या समितीने एक देश एक निवडणूक यासंबंधीचा अहवाल सरकारला सादर केला होता. सध्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात आणि हे विधेयक कायदा झाल्यानंतर देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षापासून एक देश एक निवडणूक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजपने निवडणुकी जाहीरनाम्यामध्ये या संदर्भात आश्वासनही दिले होते. तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. अखेर या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शन कायद्याला बैठकीत मान्यता देण्यात आली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमध्ये 8 सदस्य होते. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, डीपीए नेते गुलाब नबी आझाद, ज्येष्ठ कायदेतज्ञ हरीश सावळे यांचा समावेश होता. तसेच 15व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष NK सिंग, लोकसभेचे माजी सरचिटणीस डॉक्टर सुभाष कश्यप आणि संजय कोठारी हे समितीचे सदस्य होते. तर मोदी मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन मंजुरी दिल्यामुळे या संदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक येण्याची शक्यता आहे. आता या संदर्भात सर्वात आधी संसदीय समितीची अर्थात JCP स्थापन करण्यात येईल. या समितीसमोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील. त्यानंतर संसदेमध्ये हे विधेयक संमत केले जाईल. देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात. तसेच सतत निवडणुका प्रक्रिया ही सुरू असते. त्यामुळे विकास कामांना खीळ बसतो. परंतु वन नेशन वन इलेक्शनमुळे खर्च वाचेल आणि विकास कामेही गतिमान होतील असा दावा भाजपाकडून केला जात आहे.